परमेष्ठी प्रजापती प्रजापतीर्वृद्ध अग्नि प्रतिष्ठापने विनियोगा योजत नाम अग्नि प्रतिष्ठा अग्नीला नमस्कार करा। आता आपण उभे राहा। सात वचने असतात बरं का। आयुष्यभर या सात वचनेच्या जोरावर दोन माणसं एकमेकांशी बांधली जातात। त्यामुळे प्रत्येक वचन अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वक घ्या। त्याची काळजीच करू नका तुम्ही गुरुजी, कारण प्रत्येक वचन मी अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वकच घेणार आहे। पहिलं वचन, अन्नाची आणि समृद्धीची जबाबदारी माझ्यासोबत म्हणा। मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो। वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीच कमी भासू देणार नाही। मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो आणि वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीही कमी भासू देणार नाही। मी वचन देते की जसं तुम्ही माझ्या माणसांचा घास हिरावून घेतलाय ना, तसंच मी सुद्धा तुमच्या घरी आल्यानंतर असं अन्न शिजेल जे तुमच्या सुखाचा आणि शांतीचा घास हिरावून घेईल। आता दुसरं वचन, शक्ती आणि सामर्थ्याचं। आता म्हणा, मी वचन देतो की सुख असो वा दुःख मी नेहमी यांचं रक्षण करेन आणि आपल्या कुटुंबाच्या शक्ती आणि सामर्थ्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील। मी ही वचन देते की माझं प्रत्येक पाऊल या घराची शक्ती वाढवण्यासाठी नाही, तर गायकवाड साम्राज्याचा एक एक खांब कमकुवत करण्यासाठी पडेल। हळूहळू तुमची ताकद आणि तुमचं सामर्थ्य नष्ट करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन। आता तिसरं वचन, धन आणि ऐश्वर्याचं रक्षण करण्यासाठी। मी प्रामाणिक मार्गाने धनार्जन करेन आणि आपल्या कुटुंबाच्या ऐश्वर्याची वृद्धी करेन। मी वचन देते, ज्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तुम्ही गरिबांना तुडवलंय ना, तेच तुमचं वैभव मी डोळ्यात देखत धुळेला मिळवेन। गायकवाडांची लक्ष्मी बनूनच मी तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करेन। आता चौथं वचन, सुख आणि आत्मिक आनंदाचं। तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं जीवन खूप आनंदी झालंय।
मी तुम्हाला मानसिक आणि आत्मिक सुख देण्याचं वचन देतो. या घरात आता तोपर्यंत आनंद नांदणार नाही जोपर्यंत माझ्या सोसलेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब पूर्ण होत नाही. आता 5वं वचन, कुटुंब आणि नातेसंबंधाची वृद्धी. मी वचन देतो की आपल्या भावी संततीचं आणि आपल्या कुटुंबाचं उत्तम संगोपन करेन. गायकवाड कुटुंबात नवीन मुलाचा जन्म होणं तर दूर, मी हीच गायकवाडांची शेवटची पिढी ठरवेन. त्यांच्यामध्ये मी अशी भिंत उभी करेन की तुमची आपसातली नाती, विश्वास आणि एकजुटता एका रात्रीत विखुरली जाईल. आता 6वं वचन, ऋतूप्रमाणे येणाऱ्या संकटांना सामोरे जाणे. मी वचन देतो की तुमच्यावर येणाऱ्या संकटांविरुद्ध मी साहसाने लढेन. तुमच्यावर येणाऱ्या संकटापुढे मी ढाल बनून उभी नसेन. मीच तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वादळ असणार आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुम्हाला आणखी खोल ढकलत जाईन. आता 7वं वचन, मैत्री आणि आत्मिक निष्ठा. आजपासून आपण पती पत्नी झालो. इथून पुढे आयुष्यभर मी तुमच्याशी प्रामाणिक राहीन आणि हा जन्म तुमच्यासोबत निष्ठेने जगेन. अग्नीला साक्षी ठेवून मी हे शेवटचं पाऊल टाकते. माझं शेवटचं वचन मी पत्नी म्हणून नाही तर तुमचा काळ बनवून देते. जोपर्यंत गायकवाडांचा अहंकार आणि अन्याय जळून खाक होत नाही तोपर्यंत मी माझ्या ध्येयापासून किंचितही दूर हटणार नाही. त्या गायकवाडांचा शेवट हेच माझं इथून पुढच्या आयुष्याचं ध्येय असेल.